एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र चरणी येतो, स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र होतो. परमेश्वरा, तू आमच्याशी बोल. हो पिता, तुझ्या मंडळीशी तू बोल, तुझ्या लेकरांशी तू बोल. परमेश्वर, आम्ही तुझा आवाज ऐकू इच्छितो आणि म्हणून परमेश्वर येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणार आणि आमच्याशी व्यक्तिगत रीतीने बोलणार असू दे. परमेश्वरा, हो माझ्या देवाची गरज आहे ती पूर्ण कर दे बाबा. मी तुझा दास या नात्याने तुझ्या पवित्र चरणी येतो, तुझ्या हातामध्ये येतो. तू माझा ताबा घे, माझ्या मुखाचा ताबा घे, माझ्या शब्दांचा ताबा घे आणि मला लागणारं बळ, सामर्थ्य आणि अनुग्रह तू पुरव. परमेश्वरा, मी घटावं, तूच परमेश्वर वाढावं, तूच दिसावं आणि तुलाच परमेश्वर मी गाजवावं, उंच करावं असं दे. माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्ता तू प्रगट हो आणि तुझी इच्छा पूर्ण कर. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, सन्मान तुझा आहे. तुलाच देऊन प्रार्थना ईश प्रभू तुझ्या पवित्र आणि गुण नावाने मागितली. आमेन. ठीक आहे, आपण ह्या वेळेस देवाच्या वचनाकडे जाऊ. एक वचन आपण काढू. स्तोत्र संहिता अध्याय 82. स्तोत्र संहिता अध्याय 82 आणि एक वचन, पहिलं वचन आपण वाचू. स्तोत्र संहिता अध्याय 82 आणि वचन 1. देव आपल्या मंडळीत उभा आहे. हा, बस. परमेश्वराचं वचन असं म्हणतं की देव आपल्या मंडळीत उभा आहे. देव कुठे उभा आहे? आपल्या. बघा, नीट लक्ष द्या. देवाचं मंदिर आणि देवाची मंडळी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजते का? आणि इथं बायबल असं म्हणतं देव आपल्या मंडळीत उभा आहे. मला कुठे उभा आहे? देव मंदिरात उभा आहे असं म्हटलेलं नाहीये, तर देव मंडळीत उभा आहे असं म्हटलेलं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की परमेश्वर किंवा देवाची उपस्थिती चर्च मध्ये आहे, पण बायबल ज्या वेळेस आपल्याला शिकवतं तर आपल्याला असं दिसतं की परमेश्वर हा चर्च मध्ये नाही राहत. ऍक्च्युअली चर्च हा शब्द मंडळीसाठीच वापरला जातो, तो मंदिरासाठी वापरला जात नाही. पण पहिली गोष्ट, आपण ज्याला चर्च म्हणतो हे मंदिर, आपल्याला वाटतं की हे चर्च जे आहे ना त्याच्यामध्ये देव राहतो, पण देवाचं वचन सांगतं देव चर्च मध्ये नाही राहत, देव त्याच्या मंडळीत राहतो. आणि मंडळी कोण आहे? बोला, मंडळी कोण आहे? म्हणजे देवाची उपस्थिती आणि देवाचं सानिध्य कोणामध्ये असतं? चर्च मध्ये का आपल्यामध्ये? देव कोणासोबत राहू इच्छितो? आपल्या सोबत. हालेलुया. बायबल असं म्हणतं की देव आपल्या मंडळीत उभा आहे. आमेन. हा, आणि परमेश्वराचं वास्तव्य हे त्याच्या लोकांसोबत असतं, त्याच्या मंडळी सोबत असतं. आणि म्हणून तुम्ही जिथं असाल ना तिथं देवाचं चर्च आहे. आमेन. तुम्ही जिथं असाल त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्या सोबत राहायला तयार आहे. एक वचन आपण वाचून घेऊ. मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 20 वाचा. मत्तई 18 आणि वचन 20. तेव्हा पेत्र त्याच्याकडे कारण जेथे मत्तई 18 कारण जेथे 18 आणि 20 का? कारण जेथे दोघे किंवा तिघे, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. आमेन. देवाचं वचन काय म्हणतं? जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत तिथं मी त्यांच्यामध्ये आहे. देव त्याच्या मंडळीत उभा आहे. याचा अर्थ काय? जिथं देवाच्या नावाने तुम्ही एकत्र येतात, एकत्र जमतात, त्या ठिकाणी परमेश्वर आहे. हालेलुया. आता बायबल हे जे वचन आपण वाचलं ना, मत्तई शुभवर्तमान, ते परत वाचा. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या. कारण जेथे, जेथे याचा अर्थ काय होतो? कुठेही, विशिष्ट जागेवर नाही, ज्या ठिकाणी, कोणत्याही ठिकाणी. मग तुम्ही डोंगरावर असाल, तुम्ही मैदानात असाल, तुम्ही घरात असाल, तुम्ही ह्या ठिकाणी असाल, शेतात असाल, कुठेही असाल, बायबल असं म्हणतं जिथे. कारण जेथे, जेथे कुठे? बायबल असं म्हणतं ज्यावेळेस येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला ना त्यावेळेस शिष्य आणि प्रेषित जे होते ते एका खोलीमध्ये प्रार्थना करत होते. आमेन. आणि येशू ख्रिस्त तिथं आला. बरोबर आहे ना? पवित्र आत्म्याने भरण्याच्या अगोदर ते एका खोलीमध्ये प्रार्थना करत होते. ती खोली काही मंदिर नव्हती, ती खोली काही चर्च नव्हती, पण ते कोणाच्या नावाने जमलेले होते? येशूच्या. नीट लक्ष द्या.
जिथे तुम्ही कुठेही एकत्र जमा, पण कोणाच्या नावाने? जर त्याच्या नावाने जमाल ना तर तो तिथे आहे. आजकाल ख्रिस्ती लोक जमतात बऱ्याच ठिकाणी, पण कोणाच्या नावाने जमतात? देवाच्या का संस्थेच्या? देवाच्या का संस्थेच्या? मीटिंग कोणाची हा प्रश्न विचारतात ना. एखाद्याने विचारलं, एखाद्याने सांगितलं ना इकडे मीटिंग ठेवलेली, पहिला प्रश्न काय असतो? मीटिंग कोणाची? कोणी ठेवली? काय गरज आहे कोणी ठेवली? येशू तोच आहे ना, वचन तेच प्रचार होणार आहे ना, आराधना त्याचीच होणार आहे ना. पण नाही, प्रॉब्लेम तोच आहे. मीटिंग कोणाची आहे म्हणजे कोणी ठेवली? कारण लोक आजकाल देवाच्या नावाने एकत्र नाही जमत. कोणाच्या नावाने एकत्र जमतात? संस्थेच्या. बोला, कोणाच्या? तुम्ही आपली इंडियन नॅशनल मंडळी आहे, वाईट नका वाटून घेऊ, प्रत्येकाच्या बाबतीत सारखंच आहे, बरोबर आहे ना. फिलाडेल्फियाची जर एरिया मीटिंग असेल, कल्वरीची जर एरिया मीटिंग असेल, किंवा अजून दुसऱ्या मंडळीची एरिया मीटिंग असेल, आपल्याला जावंसं वाटतं का? प्राधान्य देतो का आपण की जायलाच पाहिजे? असं गेलो तर गेलो, नाही तर. पण जर समजा इंडियन नॅशनलची असेल तर, इंडियन नॅशनलची असेल तर जावंच लागेल ना. जायलाच पाहिजे, कारण एरिया मीटिंग कोणाची आहे? आपल्या संस्थेची. बोला, आपल्या. मी तुम्हाला खरं सांगतो, वचन काय म्हणतं? जिथे माझ्या नावाने एकत्रित येईल तिथं मी. जिथं तुम्ही संस्थेच्या नावाने एकत्र जाल ना, देव म्हणतो मी नाही आहे तिथं. स्पष्टपणे एरिया मीटिंग घ्या, तुम्ही मीटिंगांना जा, पण संस्थेला खुश करायला जाऊ नका, सेवकांना दाखवायला जाऊ नका, संस्थेच्या लोकांना दाखवायला जाऊ नका की आम्ही आलोय. समजते का तुम्हाला? तिथं देव नाहीये मग, आणि देवाची भेट तुम्हाला कधीच भेटणार नाही. परमेश्वरासोबत तुम्ही त्या ठिकाणी सहभागिता नाही करू शकत. कारण देव काय म्हणतो? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी आहे. संस्थेच्या नावाने एकत्र येतील तिथं मी नाही. हालेलुया. समजतंय का? चुकीचं आहे का? असं नाही म्हणत मी. एरिया मीटिंग घ्या, चुकीचं नाहीये, सगळ्या संस्था घेतात. पण प्रॉब्लेम हा आहे आपला की आपली जर असेल ना एरिया, तो आपण जायलाच पाहिजे, आणि बाकीच्यांची असेल तर नाही गेलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळतं का? आपण प्रभूला नाही शोधत आहे, आपण प्रभूच्या मागे नाही चालत आहे, आपण देवासाठी नाही झटत आहे. आपल्याला परमेश्वर नकोय. आपला उद्देश देवाच्या नावाने एकत्र होणं नाहीये. तर आपला जो उद्देश आहे ना, तो संस्थेच्या मागे धावू नये. समजतंय का तुम्हाला? हालेलुया. ज्या तुम्हाला माहिती का, परमेश्वर म्हणतो जिथं दोघे किंवा तिघे, जास्त बी गर्दी नका करू. तो म्हणतो 2-3 जरी पण माझ्या नावाने एकत्र असले ना, मी तिथं आहे. हालेलुया. त्याची इच्छा एकच आहे की तुम्ही एकत्र व्हा, पण वेगळ्या कारणाने होऊ नका, वेगळ्या उद्देशाने होऊ नका. मग तुम्ही कुठेही एकत्र व्हा, काही फरक पडत नाही की चर्च मध्ये एकत्र व्हायला पाहिजे. तुम्ही उघड्या मैदानावर जरी त्याच्या नावाने एकत्र जमले ना, तरी तो तुमच्यामध्ये आहे. तुम्ही झोपडीमध्ये जरी बसले ना, तरी तो तुमच्यामध्ये आहे. खूप मोठ्या चर्च मध्ये, खूप मोठ्या नाही, देवाचं वचन म्हणतं दोघे किंवा तिघे तुम्ही माझ्या नावाने एकत्र व्हा, मी आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताची पहिली मंडळी होती, बरोबर आहे ना? किती लोकांची होती? 12. बोला, किती लोकांची? आपण 12 पेक्षा जास्त आहे ना, म्हणजे आपली मंडळी त्याच्यापेक्षा मोठी आहे. हालेलुया. पण ती 12 लोकांची मंडळी किती अद्भुत होती. त्या 12 लोकांच्या मंडळीने जगाला हलवून सोडलं. आमेन. नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त खूप गर्दीला घेऊन फिरत, गर्दी त्याच्या मागे फिरायची, पण तो सगळ्यांना घेऊन नाही फिरायचा. येशूने बोलवलेले लोक फार कमी होते, बाकी त्याच्या मागे जाणारे होते. लक्षात घ्या. 12 शिष्यांना त्याने बोलवलं की तुम्ही माझ्या मागे या. नीट लक्ष द्या. खूप गर्दी येशू ख्रिस्ताने गोळा नव्हती केलेली त्याच्यासोबत. शेवटपर्यंत हे 12 लोक टिकले त्याच्यासोबत. एक यहूदा इस्कारियोत जो सोडला आपण, तर ते 11 लोक टिकून होते शेवटपर्यंत. बाकी कुठे गेले आपल्याला नाही माहिती. ज्यांना आरोग्य मिळाले ते कुठे गेले आपल्याला नाही माहिती. पण जे त्याच्या नावाने होते ना, ते त्या ठिकाणी टिकून होते.
हालेलुया. जे आरोग्यासाठी आले ते गेले, जे आशीर्वादासाठी आले ते पण गेले, पण जे येशूसाठी आले ना ते शेवटपर्यंत होते. आमेन. आणि येशू त्यांच्या सोबत होता. हालेलुया. जेथे जेथे कुठे माझ्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्र येतील तिथं मी आहे. आमेन. देव त्याच्या मंडळीत उभा आहे. बोला, कुठे उभा आहे? देवाची इच्छा आहे प्रिय की परमेश्वराला आपल्यामध्ये जागा द्या. आमेन. देवाची इच्छा नाही की खूप मोठं चर्च बांधा, खूप मोठी बिल्डिंग बांधा आणि खूप त्या ठिकाणी गर्दी जमा करा, खूप मोठं काही नाही. परमेश्वर म्हणतो फक्त ना तुम्ही जेही करा ते फक्त माझ्या नावासाठी करा. आजकाल सेवा बी लोक करतायत ना स्वतःच्या नावासाठी करतात. जर सेवा देवाच्या नावासाठी कराल तर देव तुमच्या सोबत आहे. कळते का मी काय सांगतो? तुमच्या सेवेमध्ये तुम्ही नको दिसायला, देव दिसला पाहिजे. आमेन. आज मनुष्य स्वतःला मोठं करतोय, स्वतःचं नाव मोठं करतोय, पण परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही देवाचं नाव मोठं करा. सर्वात अगोदर परमेश्वर दिसला पाहिजे आणि नंतर आपण दिसलो पाहिजे. आमेन. मंडळीची ओळखच देव आहे. हालेलुया. मंडळीची ओळखच ख्रिस्त आहे आणि तो त्याच्या मंडळीत उभा राहतो. आमेन. तिची जागा जी आहे ना ती आपल्यामध्ये आहे. आज परमेश्वर अपेक्षा करतोय तुमच्या आणि माझ्याकडून की आपण त्याला ती जागा द्या. आज मला एक सांगावंसं वाटतं की लोकांनी प्रभू येशूला चर्च मध्ये जागा दिली आहे. कुठे जागा दिली आहे? पण लोकांनी येशूला आपल्यामध्ये जागा नाही दिली. समजतंय का? चर्च मध्ये देऊन टाकली जागा, ही तुझी जागा आहे. येशूला म्हणतो आपण हे तुझ्यासाठी बांधलंय, तुझ्या नावासाठी बांधलंय. हे चर्च तुम्ही येशूच्या नावाने बांधलं, बरोबर आहे, पण हे चर्च किंवा बांधा त्याच्या नावाने, हे मंदिर येशूच्या नावाने बांधा ना. आजकाल अशा अनेक मंदिरं बांधली गेली येशू ख्रिस्ताच्या नावाने. पण तुम्हाला माहिती अजून सुद्धा प्रभू वाट पाहतोय की खरं मंदिर जे आहे ना ते माझ्या नावाने बांधलं गेलं पाहिजे. आमेन. एक वचन वाचा बरं. प्रेषितांची कृत्य याचा 7वा अध्याय, प्रेषित 7 आणि वचन 48 पासून पुढे. तथापि जो परात्पर तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. संदेशाने म्हटले आहे, परमेश्वराचं वचन म्हणतं की तथापि जो परात्पर तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. म्हणजे परमेश्वराला आपण ज्याच्यामध्ये ठेवू इच्छितो ना, प्रभूला आपण ज्याच्यामध्ये ठेवू इच्छितो तो त्याच्यामध्ये राहतच नाही. समजतंय का? कारण देव त्याच्या मंडळीत उभा आहे. देव कुठे उभा आहे? त्याच्या मंडळीत. मग मंडळी जर चर्चच्या बाहेर गेली देव कुठे उभा राहील? चर्चच्या बाहेर. मंडळी डोंगरावर चढून गेली तर देव कुठे उभा राहील? समजतंय का मी काय सांगतोय? मंडळी जिथं तिथं देव आहे. समजतंय का? देव चर्चला सोडेल पण मंडळीला नाही सोडणार. कळतंय का? नीट लक्ष द्या. परात्पर तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. परमेश्वराचं वचन तुम्ही बांधून द्याल आणि मग देव त्याच्यामध्ये राहील? अजिबात नाही. जे देवाने बांधलेले ना तो त्याच्यामध्येच राहतो. परमेश्वराची इच्छा आहे की तुमच्यामध्ये मला राहू द्या, तुमच्यामध्ये मला जागा द्या. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत राहण्याची परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की जय जय जय. आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत. किती सुंदर घर बांधला, एकदम छान घर बांधला, बंगला बांधला तुमच्यासाठी, आणि तुम्हाला सांगितलं त्या घरात एकटंच राहायचं, तुमच्या परिवारासोबत नाही राहायचं. तुम्ही राहाल का? नवरा बायको लेकरं आई वडील जेवढे तुम्ही एका घरामध्ये राहताय आज, जर तुम्हाला सांगितलं मी तुला खूप मोठा बंगला देतो, चांगला बंगला देतो, सगळ्या सुखसोयी देतो, पण अट एकच आहे की तू एकटा राहायचं. तिथं तुझी बायको नाही, तुझी लेकरं नाही, कोणीच नाही, तू एकटंच राहायचं. त्या घरात राहा का बरं? का? घराशी बोलू शकतात तुम्ही, त्या भिंतींसोबत गप्पा कराल, सुख दुःख वाटाल, त्या भिंती तुम्हाला प्रेम करतील, त्या भिंती तुमच्याशी गप्पा करतील, त्या तुम्हाला खायला देतील.
त्या तुमच्या गरजा पूर्ण करतील नाही. मग तुम्ही देवाला कसं काय एका खोलीत ठेवता? त्याचा परिवार तुम्ही आणि मी आहोत ना. देवाची लेकरं आपण आहोत की नाही? जर परमेश्वराची लेकरं आपण आहोत, देवाचा परिवार आपण आहोत, तर आपण असा विचार का करतो की देव चर्च मध्ये राहावं? मग तो बोलेल कोणाशी? या भिंतींशी. परमेश्वर बोलेल कोणाशी? या कीबोर्डशी. जर त्याला वाटलं की मला कोणाशी बोलायचंय, तर बोलण्यासाठी तुम्ही आणि मी पाहिजे ना. आज करोडोंचे चर्च बांधून ठेवलेत लोकांनी, लाखोंचे चर्च बांधलेले आहेत लोकांनी, आणि मनुष्याला वाटतं की हे चर्च जे आहे ना ते देवाचं आहे. ज्या लोकांनी चर्चसाठी 5-5, 10-10 लाख रुपये दिले, त्यांनी चर्च बांधलं देवासाठी, पण त्यांच्या घरामध्ये देवाला अजिबात जागा नाही. लक्षात. लोकांना वाटतं मी खूप केलं प्रभूसाठी, काय तर त्याच्या चर्च साठी मी दान दिलं, हजारोंचं लाखोंचं दान दिलं. अशा लखपती करोडपतींच्या घरामध्ये जाऊन बघा, देवाला स्थान आहे का नाही? परमेश्वराला तुमच्या चर्च मध्ये जागा नकोय, देवाला तुमच्या महागड्या बिल्डिंग मध्ये जागा नकोय. परमेश्वराला तुमच्या परिवारामध्ये जागा पाहिजे. परमेश्वराला त्याचा परिवार पाहिजे, त्याची लेकरं पाहिजे देवाला. माझे मुलं आणि माझ्या मुली की ज्याच्या सोबत मी राहू शकेल, संगती करेल, सहभागिता करेल, कारण देव आपल्या मंडळीत उभा आहे. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? परमेश्वर आपल्यामध्ये जागा शोधतोय. आमेन. आणि आपण देवाला याच्यामध्ये ठेवतो की हे परमेश्वर तू इथं राहा, हे तुझ्यासाठी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कितीही मोठं घर बांधून दिलं ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये एकटे नाही राहू शकत, कारण त्याच्यामध्ये राहण्यासाठी एक परिवार गरजेचा आहे. आमेन. मनुष्य एक असा प्राणी आहे, लक्ष द्या, मनुष्य गरिबीमध्ये राहू शकतो. मनुष्य एक दिवसातून एकच वेळेस खाईल ना तरी जिवंत राहील. त्याला भले चांगले कपडे नाही भेटले ना तरी तो राहू शकतो, पण विदाऊट परिवार नाही राहू शकत. मनुष्याशिवाय नाही राहू शकत. सहभागितेशिवाय तो एकटा नाही राहू शकत. हा मनुष्याचा स्वभाव. आणि तो स्वभाव तुमच्यामध्ये कुठून आला? कुठून आला? तुम्ही आणि मी कोणासारखे बनवले गेलेलो आहोत? परमेश्वराचं वचन म्हणतो उत्पत्तीमध्ये, देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. हालेलुया. देव एकटा नव्हता राहू शकत, म्हणून त्याने आदामाला निर्माण केलं. कोणाला निर्माण केलं? हा. परमेश्वराला एकटेपण खात होतं. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 1 वचनापासून वाचा. उत्पत्ती 1. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. काहीच नव्हतं जगामध्ये, सगळं एकांत होतं, अंधकार होता, पृथ्वी शून्य होती. बायबल म्हणतं शून्य याचा अर्थ काय होतो? परत एकदा वाचा, तेच होतं शून्य. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. बोला काय? काहीच नाही. जिथं काहीच नाही ना अशी अवस्था होती पृथ्वीची. शून्य आहे, कोणीच नाहीये बोलायला, कोणीच नाही सांगायला, माझं मन व्यक्त करायला कोणीच नाहीये. शून्य आहे. जेव्हा देवाने पाहिलं पृथ्वी शून्य आणि आकार विरहित होती, आणि बायबल काय म्हणतं? जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. कसा? काय करत होता? तळपत याचा अर्थ काय होता? हिंदी मध्ये म्हणले मंडरा रहा था. हालेलुया. हिंदी मध्ये काय म्हणले? परमेश्वर का आत्मा मंडरा रहा था. तळपत होता, बेचैन होता. बस देवाला सुचत नव्हतं. का? कारण एकांत आहे, एकटेपण आहे, शून्य अवस्था आहे. आणि मग देव बोलला, प्रकाश हो. हालेलुया. ते एकटेपण जे होतं ना देवाचं, त्या एकटेपणाला घालवण्यासाठी परमेश्वराने सृष्टीची उत्पत्ती केली. आमेन. मग देवाने सूर्य चंद्र निर्माण केला, प्रकाश निर्माण केला. देवाने फुलं झाडं पक्षी प्राणी निर्माण केले, सगळ्या गोष्टी निर्माण केल्या 5 दिवस. पण तरी सुद्धा देवाचं एकटेपण पूर्ण झालं नाही.
मग 6व्या दिवशी देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. हालेलुया. बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस माणसाला निर्माण करण्याची वेळ आली ना, देव स्वतःशी बोलला. बोला, देव कोणाशी बोलला? याच्या अगोदर परमेश्वर सृष्टीशी बोलत होता की प्रकाश हो, प्रकाश झाला. चंद्र सूर्य तारे निर्माण हो, झाले. देव ऑर्डर देत होता, आज्ञा देत होता, तसं होत होतं. पण जेव्हा माणसाला निर्माण करण्याची वेळ आली ना, देवाने ऑर्डर नाही दिली. देव कोणाशी बोलला? स्वतःशी बोलला की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. आमेन. नीट लक्ष द्या. देवाची ती गरज होती माणसाला निर्माण करणं. परमेश्वराला वाटत होतं की चला असं काहीतरी निर्माण करू की ज्याच्याने आपलं एकटेपण जाईल, की कोणाशी तरी मी बोलू शकेल, कोणाशी तरी संगती करू शकेल, सहभागिता करू शकेल. मग कसा व्यक्ती बनवायचा? तर आपल्यासारखाच, जसा मी आहे तसाच. हालेलुया. म्हणून परमेश्वराने मनुष्याला उत्पन्न केलं. आमेन. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, देव आपल्या मंडळीत उभा आहे. देवाला तुम्ही पाहिजे, चर्च नको. देवाला हे मंदिर नकोय, देवाला तुमची उपस्थिती पाहिजे. देवासाठी या, कारण तो पण तुमच्यासाठी येतो. हालेलुया. संस्थेच्या मागे नाही, कोणा मनुष्याला खुश करण्यासाठी नाही, देवाला शोधण्यासाठी या, देवाला भेटण्यासाठी या, देवाशी संगती करण्यासाठी या, कारण तो सुद्धा तुमच्यासाठी संगती करायला येतो. हालेलुया. समजते का? देव आपल्या मंडळीत उभा. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येते तिथं मी आहे. आमेन. तिथं त्यांच्यामध्ये मी आहे. देवामध्ये, देवासोबत, देवासाठी, त्याच्या नावाने एकत्र या. हालेलुया. आज देवाला म्हणतो तू इथं राहा, हे सगळं तुझ्यासाठी आहे. आम्ही घरी जातो, पुढच्या रविवारी येऊ भेटायला. असे एकटे राहून दाखवा मला तुम्ही 8 दिवस, आणि एकचदा परिवाराला भेटा, आणि एका खोलीत तुम्हाला कोंडून ठेवलं तर तुम्हाला कसं वाटेल? जे लोक जेलमध्ये राहतात त्यांना माहिती असतं एकांत काय असतं. समजतंय ना? चांगलं वाटतं का त्या लोकांना जेलमध्ये राहायला? नाही. असं वाटतं कधी बाहेर जाऊ, येण्यासारखे होऊन जातात लोक जेलमध्ये. 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो धुळ्याला, नाताळाच्या वेळेस एका जेलला भेट द्यायला. त्या जेलमध्ये नाताळाचा कार्यक्रम केला होता. रडायचे ते लोक जेव्हा आम्हाला भेटले त्यावेळेस. ते म्हणतात नरक आहे हा, नरक वाटतं त्यांना. तो परिवार नाही, लेकर नाही, सगळं जग तुटलेलं आहे, एकांत आहे, कोणी दिसत नाही. तुम्हाला माहिती, बऱ्याचदा देवाला तुम्ही तशाच परिस्थितीमध्ये ठेवता. देवाला आपण म्हणतो तू एकटा राहा. का? ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं यासाठी की आपण त्याच्यासोबत राहू. आज मनुष्याने त्याला वेगळं करून टाकलं. आज मनुष्य त्याला म्हणतो तू तिकडे राहा. खऱ्या अर्थाने परमेश्वराला इच्छा आहे की आपल्या सोबत राहावं. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, 2 करोडचं चर्च देवासाठी बांधा. देवाला त्याच्यात नाही राहायचं, देवाला तुमच्या सोबत तुमच्या 5 लाखाच्या घरातच राहायचंय. तुमचं बेघर जरी असेल ना शासनाने दिलेलं, त्याच्यात देव राहायला तयार आहे. त्या 2 करोडच्या चर्च मध्ये देव खुश नाहीये. परमेश्वर तुमच्या झोपडीमध्ये तुमच्या सोबत खुश राहील. फक्त देवाला तिथे जागा द्या, तुमच्यामध्ये जागा द्या. परमेश्वराला आपल्या वस्तू पण नकोय, परमेश्वराला तुम्ही पाहिजेत. हालेलुया. योहान शुभवर्तमान 4था अध्याय, मला वाटतं त्या ठिकाणी वचन वाचा बरं. योहान 4, शमरोणी स्त्रीचं उदाहरण आहे तिथं, की अशी वेळ येत आहे. ते वचन बघा बरं. बाई तुम्ही पित्याची उपासना. बरोबर 21, योहान 4:21 पासून. येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर यरूशलेममध्ये करणार नाही, अशी वेळ येत आहे. येशू म्हणतो की अशी वेळ येत आहे की तुम्ही परमेश्वराची उपासना ना तर डोंगरावर ना तर यरूशलेमच्या मंदिरामध्ये कराल. अशी वेळ येत आहे. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करतात, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो. येशू काय म्हणतो? तुम्हाला नाही माहिती, तुम्ही त्याची आराधना करताय.
पण मला माहिती आम्ही कोणाची आराधना करतोय. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? येशू ख्रिस्त हा पित्यासोबत नेहमी असायचा. त्याच्यासाठी पिता महत्वाचा होता. ज्यावेळेस दिवसभर सेवा करायचा, रात्री बेरात्री कोणासोबत बसायचा? देवासोबत. कोणासोबत बसायचा? हे प्रभू, खूप केली सेवा दिवसभर, तुझीच केली, पण आता मला तुझ्यासोबत बसायचंय. हालेलुया. मी खरं सांगू तुम्हाला, या दिवसामध्ये मला सेवेपेक्षा जास्त देवाच्या सोबत बसायला आवडतं. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. मला इथं येऊन उभं राहण्यापेक्षा आहे ना, देवाच्या चरणी गुडघे टेकायला खूप आवडतं. एखादी मीटिंग जर कॅन्सल झाली ना, मला आनंद होतो. ते खरंच आनंद होतो. त्याच्या मागचं कारण आहे, मला माहिती आहे, ज्या दिवशी मला देवासोबत जास्त वेळ बसायला मिळतो, मी तो वेळ परमेश्वरासोबत घालवतो. कळतं का तुम्हाला? हालेलुया. तुम्ही म्हणत असाल, हा व्यक्ती असा का बोलतो? सेवा तर देवाचीच आहे. मला माहिती आहे की देवाला त्या सेवेपेक्षा जास्त त्याच्यासोबत बसणं आवडतं. हालेलुया. कधी कधी परमेश्वरच म्हणतो, बस झाला आता, बस माझ्यासोबत, खूप झाली सेवा, थोडस वेळ दे मला. आमेन. आणि ज्यावेळेस प्रभू सोबत आपण बसतो ना, बस खूप तृप्त होऊन जातो माणूस. आमेन. सेवा करणं थकवा आहे, पण देवासोबत बसणं हा वेगळाच अनुभव आहे. हालेलुया. अनुभव करा परमेश्वरासोबत वेळ घालवण्याचा. देवाची इच्छा आहे लेकरांनी तिच्यासोबत राहावं. येशू म्हणतो, तुम्ही कोणाची उपासना करता तुम्हाला नाही माहिती, मला माहिती मी कोणाची उपासना करतो. आज लोक चर्चची उपासना करतायत, संस्थेची उपासना करतायत, देवाची नाही करत. देवासोबत वेळ नाही घालवत. देवाशी विश्वास योग्य नाहीये. परमेश्वराला आवडेल असं नाही जगत. मी तुम्हाला सांगतो, एक वचन काढा बरं. ते वचन राहू द्या आणि ते बी आपण वाचू. अजून एक वचन काढू आपण. हे वचन तसंच ठेव. मत्तई 15 वचन 8 पासून पुढे. हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात. येशू काय म्हणतो बघा, हे लोक तोंड घेऊन माझ्या पुढे येतात. काय घेऊन माझ्या पुढे येतात? तोंड घेऊन. आपण देवाचं वचन कोणाबद्दल बोलतोय? हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात व होटाने माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. देवाचं वचन काय म्हणतात? तोंड घेऊन येतात, पण त्यांचं अंतःकरण माझ्यापासून काय? दूर आहे. लक्षात घ्या. देवाला काय पाहिजे माहिती का? मनापासून देवाजवळ या. आमेन. तुम्ही फक्त शरीराने जाताय, पण मन देवापासून दूर आहे. देवाचं वचन म्हणतं का? पुढे वाचा. ते व्यर्थ माझी उपासना करतात. असे लोक व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे. ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ना, ते वचन नाही राहत, ते असतात माणसाचे नियम. आजकाल मनुष्य ना आपले नियम फार चांगले पाळतो, मनुष्याचे. देवाचे नियम नाही पाळणार लोक. मी तुम्हाला सांगतो, संस्थेचे नियम सांगा तुम्हाला, एक नियम तोडणार नाही, आणि देवाचे नियम एक पाळणार नाही. समजतंय का मी तुम्हाला? खरी गोष्ट आहे. संस्थेचे सिद्धांत काटोकाट पाळतील, जशीच्या तसे पाळतील, आणि देवाचे सिद्धांत नाही पाळतील. बऱ्याच लोकांना वाटत असेल हा माणूस संस्थेच्या विरोधात बोलतो. बिलकुल नाही. आमची पण संस्था आहे, आम्ही पण मिनिस्ट्री चालवतो. विषय तो नाहीये. आपण संस्थेला देव करून ठेवलंय, हा प्रॉब्लेम आहे. समजतंय का मी काय सांगतो? आपण जेवढं देवाचं नाही ऐकत ना, तेवढं संस्थेचं ऐकतो. देवाच्या नावाने एकत्र नाही होत, संस्थेच्या नावाने एकत्र होतो. आपली ओळख देवाने नाहीये, आपली ओळख संस्थेने आहे. तू कुठला? इंडियन नॅशनल. तू कुठला? फिलाडेल्फियाचा. तू कुठला? टीम मिशनचा. देवाचा पण, देवाचा पण. आपली ओळख कशाने? हे चर्च कोणाचं? फिलाडेल्फियाचं. हे कोणाचं? इंडियन नॅशनलचं. हे कोणाचं? टीम मिशनचं. सगळे मिशनचे, संस्थेचे. देवाचं कोणतं आहे मला सांगा, की ज्याच्यावर देव म्हणेल की हे माझं आहे, ज्याच्यावर ख्रिस्त ताबा घेईल आणि म्हणेल की हे चर्च माझं आहे, माझ्या नावाने ओळखलं जातं. सगळं संस्थेच्या जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील,
तिथे मी आहे. व्यर्थ माझी उपासना करतात, कारण हे जे शिकवतात ना ते देवाचं वचन नसतं, मनुष्याचे नियम असतात, देवाचं वचन. आणि म्हणून येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीला काय म्हणतो, आम्ही कोणाची उपासना करतो हे आम्हाला ठाऊक आहे, हे मला ठाऊक आहे. परत वाचा ते वचन. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक, आता पहा येशू काय म्हणतो, तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील, पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. आमेन. खरे उपासक. कसे उपासक? बोला खरे. याचा अर्थ खोटे पण आहेत. म्हणून येशू काय म्हणतो, खरे उपासक. खोटे पण आहेत म्हणून तर खरे म्हटलेले आहेत ना. खरे उपासक ते आहेत जे आत्म्याने आणि सच्चाईने देवाची उपासना करतात. त्यांना बाकी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त येशूशी घेणं देणं आहे, त्यांना वचनाशी घेणं देणं आहे, त्यांना फक्त प्रभूची उपासना करणे, आराधना करणे. त्यांना नाही घेणं देणं कोणती संस्था आहे, काय फरक नाही पडत त्यांना. त्यांना फक्त वचन पाहिजे, त्यांना फक्त देवाची उपासना पाहिजे, देवाची आराधना पाहिजे. जिथं देव आहे तिथं मी जाईल. आमेन. हालेलुया. समजते का? आणि देवाला तीच जागा पाहिजे. परमेश्वरला म्हणा, देवाचं वचन म्हणतात तुम्ही माझ्या नावाने एकत्र व्हा. बस. घरांमध्ये नाही, बिल्डिंगांमध्ये नाही, परमेश्वर तुमच्यामध्ये राहू इच्छितो. हालेलुया. बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे, आपण थोडक्यात वाचून घेऊ ते. चला काढा. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 5 पासून पुढे. मग येशू कफरनहूमास आल्यावर, आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला. शताधिपती एक चांगल्या हुद्द्यावर होता, एक चांगल्या पदावरचा माणूस. तो येशूकडे आला आणि येशूला विनंती करून म्हणाला, प्रभूजी माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. त्याचा जो नोकर आहे तो आजारी होता आणि तो म्हणतो त्याला पक्षाघात झाला आहे प्रभू. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. आता त्याने येशूला विनंती केली की त्याला बरं करा. तर येशू काय म्हणतोय, स्वतः मी तुझ्या घरी येतो आणि त्याला बरं करतो. आता पुढे वाचा. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, शताधिपतीने येशूला उत्तर दिले, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. आता तू काय म्हणतोय की प्रभू तुम्ही माझ्या छपराखाली यावे. आता छप्पर म्हणजे कशाला म्हणतो आपण? जे पत्र्याचं घर असेल ना, कुडाचं घर असेल त्याला छप्पर म्हणू आपण, बरोबर आहे ना? हा शताधिपती छपरात राहत होता का? नाही. कारण पैसेवाला माणूस आहे ना. शताधिपती याचा अर्थ काय होतो? 100 सैनिक याच्या हाताखाली असतात, त्यांचा अधिकारी येतो, त्याचं एक चांगलं घर असेल. पण ज्यावेळेस येशू त्याला म्हटला ना, मला तुझ्या घरी यायचंय, मी येतो तुझ्या घरी तुझ्या चाकराला बरं करण्यासाठी, तो काय म्हणतो, हे प्रभू माझ्या छपराखाली तू यावं या योग्यतेचा मी नाही. माझं छप्पर तुझ्या लायकीचं नाहीये, माझं घर तुझ्या योग्यतेचं नाहीये. भले ते महागडं असेल पण ती योग्यता नाहीये ना. तुझी किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. हालेलुया. माझ्या घराला मी लाखोंनी बनवलं असेल पण तू त्याच्यापेक्षा किमती आहे प्रभू, आणि म्हणून ना त्याच्या खाली तू यावं ह्या योग्यतेचा मी नाहीये. हालेलुया. नीट लक्ष द्या. त्याच्या घराला तो कमी किंमत देतोय आणि प्रभूला मोठी किंमत देतोय. तो म्हणतो माझ्या छपराखाली तुम्ही यावं या योग्यतेचा मी नाही. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. पुढे वाचा. पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आता बघा, शब्द मात्र बोला माझा चाकर बरा होईल. आता 10 वचन वाचा. 10 वचन. जेव्हा येशू ख्रिस्ताला त्याने म्हटलं की तुम्ही माझ्या छपराखाली यावं या योग्यतेचा मी नाहीये, पुढे 10 वचनात येशू हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले. जेव्हा येशूने त्याच्या तोंडून हे शब्द ऐकले त्याला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, आणि सगळ्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. एवढा विश्वास मला साऱ्या इस्रायलामध्ये आढळला नाही. या माणसाने मला घरात नाही जागा दिली, एवढी मोठी
मोठी जागा त्याने त्याच्या मनात मला दिलेली आहे. हालेलुया. येशूचा एवढा आदर का करतोय तो? कारण येशूला त्याने जागा कुठे दिली? त्याच्या हृदयामध्ये. बोला, कुठे दिली आहे? हृदयामध्ये. म्हणून तो म्हणतो, माझ्या छपराखाली प्रभू तू यावं, या लायकीचा मी नाही. अरे श्रीमंत होता ना, प्रतिष्ठित होता, येशूचा पाहुणचार करू शकत होता, येशूला पाहिजे ते देऊ शकत होता. पण तुम्हाला माहिती, जेव्हा त्याने येशूला बघितलं, त्याच्या मनात येशूची एवढी मोठी जागा होती ना, एवढं मोठं स्थान प्रभूला होतं ना, की त्याने म्हटलं, प्रभू माझं छप्पर तुझ्या लायकीचं नाही, छप्पर नाही. आणि येशूला काय आवडलं माहिती का? तू भले मला घरात नाही बोलवलं, पण तुझ्या मनाची जागा दिली ना, एवढा विश्वास मला पूर्ण इस्रायलात आढळला नाही. हालेलुया. आज प्रभू तुमच्याकडे तो आदर पाहतोय. देवाला जागा इथं द्या मनामध्ये. आमेन. देवाचा आदर करायचा ना, इथं करा. परमेश्वराची आराधना करायची ना, इथून करा. परमेश्वराची उपासना करायची मनापासून करा. देवाची सेवा करायची मनापासून करा. देवाची आराधना करायची मनापासून करा. त्याच्या नावाने, त्याच्यासाठी तिथं तो आहे. हालेलुया. तिथं तो आहे, बाकी ठिकाणी नाही. जिथं तुम्ही वेगवेगळ्या नावाने एकत्र येतात ना, तिथं तो नाही. जिथं तुम्ही वेगवेगळ्या उद्देशाने एकत्र येतात, तिथं तो नाही. जिथं तुम्ही माणसाच्या नावाने एकत्र येतात, तिथं तो नाही. हा, पण जिथं प्रभूच्या नावाने एकत्र याल, तिथं तो आहे. हालेलुया. आजकाल लोक आहे ना, सेवकांच्या मागे पळतात, प्रभूच्या मागे. समजतंय का? सेवकांच्या नाही, प्रभूच्या मागे. आज जर तुम्ही त्याच्या नावाने एकत्र नाही येणार ना, तुम्हाला देव भेटणारच नाही. तुमच्यासोबत देव संगती करू शकत नाही. कोणताही सेवक असेल. पौल काय म्हणतो? पौल कोण आणि अपुल्लोस कोण? दोघं सेवक आहेत. एकाने लावलं, दुसऱ्याने पाणी घातलं, पण जो वाढवणार आहे तोच मोठा आहे. हालेलुया. सेवकाला मोठं नका करू, देवाला मोठं करा. सेवकाच्या मागे नका जाऊ, देवाच्या मागे जा. आज फॅन झालेत लोक आणि सेवकांना सेलिब्रिटी करून ठेवलेले. काय करून ठेवलेले? सेलिब्रिटी. सेवकांना पण वाटायला लागतं की खरंच आम्ही सेलिब्रिटी जाऊ, कारण वागणूकच तशी मिळते. सेलिब्रिटी एकच आहे आपल्यामध्ये. कोण? येशू. बोला, कोण? येशू. ज्याने वधस्तंभ वाहिला तो माझा सेलिब्रिटी आहे. ज्याने रक्त वाहिलं तो माझा सेलिब्रिटी आहे. त्याच्याशिवाय कोणीच नाहीये. लक्षात घ्या. एसी घरामध्ये राहणारे आणि एसी हॉल मध्ये सेवा करणारे सेलिब्रिटी नाहीयेत. जो भर उन्हामध्ये माझ्यासाठी लटकलेला होता ना, तो माझा सेलिब्रिटी आहे. मर्सिडीज मध्ये, महागड्या गाड्यांमध्ये फिरणारे सेलिब्रिटी नाहीयेत. जो माझ्यासाठी पायी पायी फिरला ना, तो माझा सेलिब्रिटी आहे. जो गाढवावर बसून फिरला ना, तो माझा सेलिब्रिटी आहे. त्याच्याशिवाय दुसरा सेलिब्रिटी कोणीच नाहीये. हालेलुया. आज लोक माणसाच्या मागे पडतात, पण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित येतील, तिथं मी आहे. देव त्याच्या मंडळीत उभा आहे. हालेलुया. देवाची उभं राहण्याची जागा ही त्याची मंडळी आहे. आणि देवाला मंडळीमध्ये स्थान द्या. देवाला आपल्यामध्ये स्थान द्या. परमेश्वराला जागा द्या. आपल्यामध्ये जागा तयार करा. हालेलुया. समजतंय का? जोपर्यंत देवाला आपल्यामध्ये स्थान देत नाही, जागा देत नाही, तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. आपण घर बांधतो ना, तर त्या घर बांधताना आपण विचार करतो की आपल्या घरात किती लोक आहेत ना, 3, 4, 5 जे असतील ते, आणि त्याच्या हिशोबाने आपण काय बांधतो? घर बांधतो. एका व्यक्तीचा हिशोब नेहमी लक्षात ठेवायचा. त्याचा विचार करूनच घर बांधायचं, कारण तो पण राहणार आहे तिथे. हालेलुया. आणि त्याचा विचार आपण करत. आपल्याकडे ना सगळ्यांना जागा असते. मुलांसाठी जागा आहे, नवरा बायकोसाठी जागा आहे, कोणी बाहेरून आला त्याच्यासाठी पण जागा आहे. पण सगळ्यात महत्वाची जागा एकासाठी ठेवा. कोणासाठी? आपण घर बांधताना त्यालाच विसरून जातो की याला, प्रभूला पण जागा लागेल आपल्या घरामध्ये. त्याच्यावरूनच कळतं की आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारात त्याला जागा आहे का नाही. समजतंय का? मग मी ज्या वेळेस घर बांधतो ना,
कळलं पाहिजे की ही खोली जिथं मी देवासोबत बसेल. आमेन. जिथं मी परमेश्वरासोबत संगती करेल, जिथं देवासोबत मी त्याच्या उपस्थितीमध्ये बसेल, ही एक जागा, ही माझी देवासाठी आहे. हालेलुया. घर छोटं असू द्या ना, काही फरक पडत, तरी एक जागा ठेवा देवासोबत. सोने चांदीने बनवलेला खोली नाही मागत ना तो आपल्याकडून, काही नाही मागत. तुमचं कुडाचं घर असेल ना, तो तिथं राहायला तयार आहे, पण जागा तर द्या. हालेलुया. आपण खेडेगावामध्ये राहतो, पिंपळनेर मध्ये या प्लॉटची किंमत खूप महाग आहे. 1000 रुपये स्क्वेअर फुटने भेटतात प्लॉट. एक प्लॉट घ्यायला गेलं तरी 10 लाख रुपये लागतात, छोटासा, आणि छोटं घर बांधता येईल तिथे. आता गावामध्ये तसं आहे का? नाही. पटेल तेवढं बांधा, नाही का? नाही. हे बघा, मोकळं चोकळं घर असतं की नाही आपलं, अडचणच काय. भले आपली घरं साधी असते पण मोकळी असतात, बरोबर आहे की नाही? जागा पाहिजे तेवढी असते, मग द्या ना त्या घरामध्ये देवाला जागा. प्रभूसाठी पण एक जागा ठेवा तिथं. तुमच्याकडे तर जागा खूप आहे शहरातल्या लोकांपेक्षा. मग त्या घरामध्ये देवाला जागा नाही. तो काय मागतोय का तुमच्याकडे की मला असंच घर पाहिजे, स्लॅबच पाहिजे, अशी टाईल्स पाहिजे? काहीच नाही मागत तो काहीच नाही मागत. त्याचा जन्मच कुठे झाला होता? गाईच्या गोठ्यामध्ये. जन्माच्या वेळेस पण त्याने जागा नाही मागितली की मला अशीच जागा पाहिजे. पित्याचा एकुलता एक पुत्र होता ना, मागू शकत होता की राजवाड्यात जन्म व्हावा माझा, एखाद्या चांगल्या जागेवर जन्म व्हावा माझा. नाही मागितली त्याने स्वतःच्या जन्मासाठी. गाईच्या गावाने जागा भेटली नाही म्हणून गाईच्या गावाने जन्म घेतला. जिथं घाण होती, वास होता, अशुद्धता होती, सगळ्या गोष्टींमध्ये त्याला काही नाही फरक पडत. तो म्हणतो तुम्ही फक्त मला जागा द्या, कुठेही द्या, जिथं द्याल तिथं मी जन्माला येईल. हालेलुया. तुम्ही गाईच्या गव्हाणीत द्या, मी जन्माला येतो ना तिथं. मी तुमच्या सोबत राहायला तयार आहे, संगती करायला तयार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला ज्याने बोलवलं होतं त्याच्या घरी गेला. मार्था, मरिया आणि लाजर ते घरी बोलवायचे, लगेच जायचं. पुरुषाने बोलवलं तरी गेलं. झकातदार बोलवायचे, त्यांच्या बी घरी जायचं. समजतंय? नाही म्हणतच नव्हता, तुम्ही जागा द्या, मी आलोच. तुम्ही बोलवा, मी तयारच आहे. कारण मला आवडतं संगती करायला, माणसासोबत सहभागिता करायला आवडतं. जिथं मनुष्यच नाही तिथं मी काय करू? हालेलुया. ओसाड पडून राहतं चर्च आठवडाभर ना, रिकामं पडून राहतं, आणि बाहेरून जाता येता आपण बघतो, आणि आपल्या मनात असतं देव इथं राहतो. देव कुठं राहतो? तरी एखाद्याला वाटत नाही मध्ये येऊन पाहायला की प्रभू आहे का नाही. वेळच नसतो आपल्याकडे, वेळच नसतो आपल्याकडे. एखाद्याला तरी वाटावं चर्च सुटल्यावर, प्रभू आज चल माझ्या घरी. पास्टर येतात ना, आता आमच्यासारखं कोणी आलं, काही लोक चहाला बोलवतात घरी की आमच्या घरी पण सरांना चहाला घेऊन बोलवतात की नाही? ठीक आहे ना, सेवकाला तुम्ही बोलवतात, चांगली गोष्ट आहे. रविवारी चर्च सुटल्यावर प्रभूला मी घरी घेऊन जा की प्रभू आज चल आमच्या घरी, आठवडाभर राहा आमच्या इथं. फायदा तुमचाच होणार आहे. त्याला तुम्ही काय द्या, उलट तो तुम्हाला काहीतरी घेऊन जाईल. आमेन. समजतंय का मी काय सांगतोय? सोपी गोष्ट आहे. चर्च देवाला भेटण्याची जागा नाही. देवाला खरं तू इथं राहतच नाही, तो इथं राहत. देवाला तुमच्या सोबत राहायची इच्छा. हालेलुया. रोज प्रभूला आपल्या घरामध्ये वेळ द्या, त्याच्या सोबत बसा, त्याच्यासाठी एक जागा तयार करा. देव त्याच्या मंडळीत उभा राहतो. हालेलुया. देवाला आवडतं त्याच्या मंडळीसोबत संगती करायला आणि सहभागिता करायला. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं देव त्याच्या मंडळीत उभा आहे. एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण वाचू बरं एक वचन. लूक शुभवर्तमान 7 अध्याय. लूक 7 आणि वचन 36 पासून पुढे वाचा. पुरुषातील कोणी एकाने त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती,
तो पुरुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या अश्वांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसाने ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त एका पुरुषाच्या घरी जेवायला आलेला आहे. कोणाच्या घरी? पुरुषाच्या घरी. त्याने बोलवलंय. हे घर पुरुषाचं आहे. पण बायबल असं म्हणतं त्या घरामध्ये दुसरीच एक बाई बाहेरून आली. ती एक पापी स्त्री होती आणि ती आली, येशूच्या मागे रडत उभी राहिली. येशूचे पाय आपल्या अश्रूंनी भिजवायला लागली आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. आणि बायबल असं म्हणतं तिच्याकडे एक सुगंधी अलाबास्त्र तेलाची कुपी होती. ते मूल्यवान तेल तिने येशूच्या पायांना लावलं. हालेलुया. येशू कोणाच्या घरी आलेला आहे? पुरुषाच्या. बोला कोणाच्या? पुरुष काय करतो का येशू सोबत? पुरुषाने येशूला काही केलं का? पण कोणी केलं? एका पापी स्त्रीने जी बाहेरून आली. समजतंय का? बायबल म्हणतं देव आपल्या मंडळीत उभा आहे. देव कुठे उभा आहे? देव उभा आहे. पण प्रत्येक जण देवासाठी काहीच नाही करत आहे ना. प्रत्येकाला वाटतं देवाने आमच्यासाठी करावं. पण तुम्हाला माहिती का, असं कोणीतरी असतं जेव्हा देव उभा असतो ना, कोणीतरी व्यक्ती त्या स्त्री सारखं करतं, रडतं, त्याचे पाय भिजवतं, केसांनी पुसले आणि मौल्यवान तेल येशूच्या पायांना लावलं. काहीतरी मौल्यवान येशूच्या पायांवर ओतलं. हालेलुया. आज जर आपल्या मंडळीमध्ये देव उभा आहे ना, तर मी देवासाठी काय करते याचा विचार करा. बाकी लोक गंमत बघतात. पुरुषी काय बघत होता? गंमत. ती काय करते तू कर ना, पण तो फक्त गंमत बघतोय. ती काय करते? आज देव मंडळीत उभा आहे. कोणीतरी सेवा करतं, बाकी गंमत बघतं. कोणीतरी आराधना करतं, बाकी गंमत बघतं. एखादा कोणीतरी सेवा करतोय, बाकी गंमत बघतं. कोणीतरी प्रार्थना करतं, बाकी काय करतं? गंमतच बघतं. कोणीतरी दान दशांश देऊन देवाची सेवा करतं, बाकी काय करतं? गंमतच बघतं. पुरुषी गंमत बघतोय आणि एक बाहेरून पापी स्त्री येऊन त्या ठिकाणी प्रभूची सेवा करते. आज सुद्धा देव उभा आहे मंडळीमध्ये आणि काही लोक फक्त काय बघताय? गंमत. काहीच नाही करत. तू काय करतो ना मी बघतो. बाकी कशी आराधना करताय ना आम्ही बघतो. सेवक कशी सेवा करताय ना आम्ही बघतो. चुका काढायला एक नंबर. चुका काढायला तुम्हाला माहिती चुका कोण काढतं? जो काहीच करत नाही ना तो चुका काढतो. जे रिकाम टेकडे असतात ना ते चुका काढतात. ज्यांना कोणतेच कामधंदे नाही ना ते चुका काढतात. तुम्हाला माहिती का, तुम्ही जर खऱ्या आत्म्याने देवाची सेवा करणारे असाल ना, तुम्हाला वेळच भेटणार नाही लोकांच्या चुका काढायला. समजते का? पुरुषी गंमत बघतोय आणि ती स्त्री येशूची सेवा करते. आणि पुढे वाचा. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेशला असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे त्याने ओळखले असते. वा वा वा. स्वतः तर काही करत नाही पण बाकी चुका काढतोय. काय करतोय? देव मंडळीत उभा आहे. कोणीतरी सेवा करतंय आणि बाकी जे गंमत बघताय ते काय काढतात? चुका. हे असं नाही तसं. याला जमतच नाही. अशी आराधना करतात का? अशी गाणं गातात का? असं वचनाचा प्रचार करतात का? अशी सेवा करतात? तू नाही करत ना मग बस. तुझ्याने नाही होत ना तर चुप राहा. समजतंय का? नाही करू शकत ना तर चुका काढायचा तुला काहीच अधिकार नाही. ती करते ना काहीतरी. जे तू करायला लागत होतं ते ती करते. आता प्रभू उभा आहे तर कोणीतरी करायलाच ना, कारण देव त्याच्या मंडळीत उभा आहे. ज्यावेळेस परमेश्वर उभा असतो ना, कोणीतरी सेवा करेलच त्याची. आमेन. तुम्ही जरी नाही केली ना तर कोणीतरी करेल त्या ठिकाणी सेवा. गंमत बघणारे जे असतात ना, हे स्वतः मी काही करत नाही, दुसऱ्याला मी केलं तर त्या ठिकाणी काय करता? फक्त चुका. याला लक्षात घ्या. चुका काढणं फार सोपं आहे, एकदम सोपं आहे. आणि हे रिकाम्या लोकांची कामं असतात. मला नेहमी लोक म्हणतात काही काही ठिकाणी, सर तुमच्या विरोधात बरेच जण म्हणतात. मी म्हणतो काही फरक पडत नाही. मला लोकांनी काय म्हणावं याची गरजच नाही. मला देव काय म्हणतो याच्याशी गरज नाही.
समजतंय का? आपण ठरवायचं की आपल्याला कोणाला खुश करायचं. एवढा वेळ कोणाकडे हो प्रियांनो, मला सांगा, की याच्या चुका काढा त्याच्या चुका काढा. जे लोक रिकाम टेकडे असतात ना, त्यांना एकच काम असतं, काय, ते स्वतःही काही करत नाही पण दुसऱ्याच्या मात्र चुका बरोबर काढते. हा परुषी म्हणतो, हा खरंच संदेष्टा असताना त्याने त्या स्त्रीला ओळखलं असतं की जी स्त्री पापी आहे आणि ती त्याच्या पायांना स्पर्श करते. येशू काय बोलला? वाचा. तेव्हा येशूने त्याला म्हटले, श्रीमंत, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. येशूने बरोबर त्याला ओळखलं. याच्या मनात काय झालं आता? 44 वचनापासून वाचा. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही ह्या बाईला पाहता ना? शिमोन, तू या बाईला पाहिलं का? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी मी तुमच्या घरी उभा होतो, तुमच्या मध्ये उभा होतो, तुमच्या घरी बसलेलो होतो. तुम्ही मला पाय धुवायला पाणी दिले नाही. साधे पाय धुवायला पाणी दिलं नाही, परंतु तिने आत्माने माझे पाय भिजून आपल्या केसांनी ते पुसले. पण हिने काय केलं माहिती का? पाण्याने नाही, तिच्या अश्रूंनी माझे पाय धुतले. हालेलुया. तुम्ही पाणी कुठूनही घेऊन येऊ शकता, पण अश्रू कुठून आला? अश्रू बळजबरी येतात का? तुम्हाला मी सांगितलं रडाल, हसायला सांगितलं तर आपण हसू शकतो. खोटं, बरोबर आहे की नाही? खोटं हसायला लावलं तर हसतात लोक. ते शहरांमध्ये हास्य क्लब असतात ना, माहिती का तुम्हाला? की रोज सकाळी पहाटे लोक एकत्र जमतात आणि येड्यासारखे हसतात. म्हणजे त्याच्या मागे कारण आहे की ते म्हणतात की निरोगी राहतो माणूस. काय राहतं? तुम्ही जर त्यांना पाहिलं तर त्यांना पाहून आपल्याला हसू येतं. असे हसतात ते एकमेकांकडे पाहून. समजतं का? म्हणजे खोटं हसायला लावलं तर माणूस हसू शकतो, रडायला लावलं तर नाही. नुसतं केलं तर रडणं नाही होत. काय निघाले पाहिजे? आणि अश्रू सहज निघत नाही. येशू काय म्हणतो पुरुषाला की तू, तुझ्या घरी मी आलो ना, तू साधं पाणी दिलं नाही. काय दिलं नाही? पाय धुवायला. पण तुला माहिती का, ही जी स्त्री आली ना, ही माझे पाय कशाने धुते? अश्रूंनी. हे अश्रू कुठून आले? जोपर्यंत मन तुटत नाही, हृदय तुटत नाही, तोपर्यंत अश्रू बाहेर पडत नाही. याचा अर्थ हिने स्वतःच हृदय तोडलं. हालेलुया. समजतंय का? मनपूर्वक अंतःकरणापासून जेव्हा तिचं हृदय तुटलं ना, त्यावेळेस त्या ठिकाणी तिच्या डोळ्यातले अश्रू बाहेर येत आहेत आणि तिने अश्रूंनी माझे पाय धुतले. हालेलुया. चुका काढणं किती सोपं आहे की ही पापी, हा पापी, तो पापी. अरे पण तो पापी रडतोय ना, ते बघ. तो पापी पश्चाताप करतोय, ते बघ. तो पापी क्षमा मागतोय, ते बघ. त्या पाप्याचे अश्रू गळतायत, ते बघ. तो पापी येशू ख्रिस्ताचे पाय धुतोय, ते बघ. तू काहीच नाही केलं ना, पाण्याने पण नाही धुतले. समजतंय का? येशू उभा आहे तर कोणीतरी काहीतरी करतंय ना. पुढे, तुम्ही माझा मुखार घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून इने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु इने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. सगळं तिने केलं. आणि मी घरात कोणाच्या आलो? तुझ्या. तू काहीच केलं नाही. तुझ्या घरात आलो, तू काहीच नाही केलं. आणि बाहेर येऊन तिने सगळं केलं. आणि चुका कोणाच्या काढायच्या? तिच्या. ज्याने केलं त्याच्या चुका, ज्याने काही नाही केलं त्याच्या चुका निघाल्या का? जो काही करत नाही त्याच्या कोणी चुका काढत, आणि जो करतो त्याच्या काय करतात? समजून घ्यायचं. जर लोक तुमची निंदा करायला लागली तर समजून घ्यायचं आपण काहीतरी करतो. आणि जर लोक तुमची निंदा करतच नाही, समजून घ्यायचं आपण काहीच करत. समजतंय का? कैऱ्या तोडल्यात का कधी? कैऱ्या लहानपणी कशाने तोडायचो आपण? कशाने? दगडाने ना, प्रॉपर नेम लावून ना. दगड कोणावर मारतात? ज्याला काय लागले? फळ. बरोबर आहे ना? फळ असले ना त्याच झाडाला दगड लागतात आणि मारतात. मग जेव्हा तुमच्या निंदा होती समजून घ्यायचं तुम्हाला काय लागले? फळ. म्हणून लोक दगड मारतात. बरं मला एक सांगा, फुलं कोणावर टाकतात? फुलं कोणावर टाकतात? जिवंतावर का मेलेल्या? कोणावर टाकतात? जर लोक नुसते फुलं टाकत असतील तुमच्यावर, काय टाकत असतील?
समजून घ्यायचं तुम्ही काय आहात, मेलेले आहात. कोणीच निंदा नाही करत आहे, कोणी विरोध नाही करत आहे, कोणी काही बोलत नाही, कोणी दगड मारत नाही. समजून घ्यायचं तुमच्यावर काय टाकतात लोक, फुलं. आणि फुलं फक्त कोणावर टाकतात, जे मुर्दे असतात ना त्यांच्यावर फुलं टाकतात. जिवंतांवर कोणी फुलं टाकताना पाहिलंय का? नाही. एखादा मेला ना तर लगेच लोक फुलं घेऊन येतात, प्रत्येक जण श्रद्धांजली अर्पण करतात. फुलं मेलेल्यांवरच पडतात जगामध्ये. आणि जिवंतांवर काय मारतात लोक, दगड. बोला काय मारतात? येशूला सुद्धा लोकांनी काय उचलले होते मारायला? स्तेफनावर काय झाला? दगडमार. पौलावर काय झाला? दगडमार. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. जेव्हा चुका निघतील ना, समजून घ्यायचं तुम्ही काहीतरी देवासाठी करता. आणि जर तुमच्याकडून चुकाच काढत नसेल, निंदा करत नसेल ना, समजून घ्यायचं आपण काहीच करत नाहीये. लक्षात घ्या. प्रभूला धन्यवाद द्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं, जेव्हा माझ्या नावामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमच्या विरोधात खोटं बोलतील, त्यावेळेस तुम्ही धन्य. बोला तुम्ही काय? धन्य. हालेलुया. मला वाटतं मत्ते 5 ना, वाचून घेऊ. डोंगरावरील प्रवचन किती वचन? 11. 5 मत्ते 5:11. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा, माझ्यामुळे, कोणामुळे? प्रभू म्हणतो माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील. आणि तुमच्या विरुद्ध कसे बोलतील? खरं नाही बोलणार. कसे बोलतील? वाईट बोलतील, लबाडीने बोलतील. तेव्हा तुम्ही धन्य. तेव्हा तुम्ही काय? धन्य. बोला काय? धन्य. आपल्याबद्दल कोणी निंदा केली तर धन्यता वाटते का आपल्याला? वा, मी धन्य आहे प्रभू, लोक माझी काय करतायत? निंदा. धन्य झालं. गेल्यासारखं वाटतं. असं वाटतं काय मी एवढं वाईट केलं की लोक माझी काय करतायत? निंदा. कशाला? एवढी सेवा करतो तरी सुद्धा लोक माझ्या विरोधात बोलतायत. माझ्या मनात कोणाबद्दल वाईट नाही तरी लोक का माझी निंदा करतात? वाईट वाटतं ना आपल्याला. पण प्रभू काय म्हणतो, तुम्ही काय आहात? धन्य. आशीर्वादित आहात. तुम्ही धन्य आहात. पुढे वाचा. आनंद करा. काय करा? आनंद. अरे, निंदा केल्यावर कोणाला आनंद होतो? लोक आपल्याबद्दल लबाड्या करतात त्यावेळेस आपल्याला आनंद होतो का? आणि प्रभू काय म्हणतो, काय करा? आनंद. मग आता आपल्याला काय करायचं आहे? कोणी निंदा केली तर काय करायचं आहे? आनंद. कोणी आपल्या बरोबर आपल्याला दोष लावले तर आपल्याला काय करायचं आहे? आनंद करा. हा, पुढे उल्हास करा. उल्हास करा. बापरे, दोन्ही गोष्टी, आनंदी करा आणि आपलं सगळं उलट आहे. आपण उलट डोक्याला हात लावून बसतो, का बरं असं होतं? अरे प्रभू म्हणतो आनंद करा, उल्हास करा. हा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. लक्षात घ्या, जेवढे दगड तुम्हाला देवाच्या नावाने या जगात माळले जातील तेवढेच जास्त फुलं तुमच्या स्वर्गामध्ये उजळले जातील. हालेलुया. समजतंय का? जेवढं तुम्हाला इथं निंदित केलं जाईल ना तेवढं परमेश्वर स्वर्गामध्ये तुम्हाला उंच करेल. आमेन. बायबल असं म्हणतं, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाईल. हालेलुया. जे अपमानामध्ये पेरले जाते ते गौरवामध्ये उठवले जाईल. परमेश्वराचा जो काहीतरी करतो त्याचीच निंदा होते. ही स्त्री, येशू होता त्या घरामध्ये, तिने सेवा केली आणि तिच्या विरोधात बोललं गेलं. आमेन. देव आपल्या मंडळीत उभा आहे. तुम्ही देवासाठी काय करतात हे आता पडताळून पहा. हालेलुया. मंडळीमध्ये 2 प्रकारचे लोक असतात. देव उभा असतो मंडळीमध्ये. एक जे सेवा करतात आणि दुसरे काहीच करत नाही, पण जे करतायत त्यांची काय करतात? त्यांच्या चुका काढतील, त्यांची निंदा करतील, त्यांच्या विरोधात बोलतील. लक्षात घ्या. आता ना प्रत्येकाला कळत असेल मनामध्ये कोण कुठं चुकतंय. कोणाला सांगू नका, फक्त कोणाला सांगा? कोणाला सांगा? आज रागाच्या भरात एक भाकर जास्त खायची, समजतंय का? पण उद्या सुधरून नाही जायचं. जर खरंच आपण आपल्यामध्ये तो स्वभाव असेल पुरुषासारखा, दुसऱ्यांच्या चुका करायचं तर काहीच नाही. काही काही लोकांचा स्वभाव असतो,
स्वयंपाक करता येत पण मीठच जास्त टाकलं, मीठच कमी झालं, आणि तिखटच नाही केलं, असं नाही केलं, तसं करता येत पण बाकी चुका काढल्याशिवाय राहत. तुला नाही जमत ना तर गप्प राहा, उगाच चुका काढू नको. आणि जर तुला येत मग कर आणि मग खा. नाहीच करता येत ना म्हणजे दिल की गप खा. समजतंय का? हालेलुया. हा विषय तर आज देव आपल्याशी बोललाय. देव त्याच्या मंडळीत उभा आहे. आपण बऱ्याच गोष्टी शिकलोय आज. याचं मनन करा. काय करा? रात्रभर आठवा. झोप नको लागायला आपल्याला. जर चुकत असू तर झोप नको लागायला. कळतंय का? काहीतरी करणारे व्हा. आमेन. कारण देव उभा आहे. हालेलुया. चुका काढणं फार सोपं आहे, सेवा करणं कठीण आहे. देवासाठी काही करा पण करा. त्याची आराधना करा, त्याची भक्ती करा, त्याची उपासना करा, प्रार्थना करा, सेवा करा, काहीतरी करा. कारण तो आहे आपल्यामध्ये. आमेन. आणि जर तो आहे ना तर तो बघतोय. हालेलुया. उद्या परत आपण बघू या वचनातून पुढे परमेश्वर काय आपल्याला शिकवेल. आमेन. प्रार्थना पूर्वक या आणि ही प्रार्थना करायची की देवा माझ्याशी बोल. कोणाशी बोल? आणि असं बोल की त्रास व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय? लागलं पाहिजे मला, समजलं पाहिजे मला, कळलं पाहिजे मला. आमेन. कारण देव आपल्यावर प्रेम करतो आणि देवाची इच्छा आहे आपल्याला. तुम्हाला माहिती का, ह्या उपास प्रार्थनेमध्ये देव आपल्याला एकच गोष्ट शिकवेल. मी आहे तुमच्यामध्ये, पण तुम्ही काय करताय? तो आहे पण आपण काय करतोय हे देव आपल्याला शिकवेल. आमेन. देवाची अपेक्षा आपल्याकडून काय ना हे देव आपल्याला शिकवेल. कारण नुसतं प्रभू असल्याने फरक नाही पडत ना, फायदा नाही होत. आपण त्याचा फायदा कसा करून घेतोय? मार्था आणि मरियाच्या घरात येशू होता. फायदा कोणाला झाला? मरियाला. कोणाला? कारण मरिया बसून काय करत होती? ऐकत होती. आणि मार्था काय करत होती? नुसती काम करत होती. येशू आहे तिथं, फायदा एकाचा होत होता, मरियाचा, मार्थेचा नव्हता. तसंच देव मंडळीत उभा आहे. फायदा सगळ्यांचा होत नाही, कारण प्रत्येकाला देव दिसत नाही आणि म्हणून प्रत्येक जण फायदा करून घेत. पण विश्वास ठेव की या 3 दिवसामध्ये आपल्या सर्वांचा फायदा होईल. आमेन. विश्वास ठेवतो ना की या 3 दिवसात परमेश्वर आपल्या सर्वांचा फायदा करून घेईल. त्याच्या उपस्थितीत देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. डोळे झाकू, आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी, या समयाबद्दल धन्यवाद देतो. तुझं वचन सांगतं की देव आपल्या मंडळीत उभा आहे. तू आमच्यामध्ये आहे प्रभू. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, तुझी हुजुरी आमच्यामध्ये आहे. म्हणून देवापा, जसं त्या स्त्रीने परमेश्वर तुझी सेवा केली, तुझ्यासाठी काहीतरी केलं, आम्ही देखील प्रभू तुझ्यासाठी काहीतरी करावं. हो माझ्या देवा, ज्याप्रमाणे परमेश्वर शताधिपतीने आपल्या घरात नाही पण आपल्या मनात तुला मोठी जागा दिली, तसं आम्ही देखील आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये तुला एक मोठी जागा द्यावी यासाठी कृपा आहे. धन्यवाद. धन्यवाद तुझ्या उपस्थितीमध्ये. एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना